माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व हे सर्वमान्य आहे. ते त्यांनी त्यांच्या कर्तृत्वानं सिद्ध केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना कोणाला फोन करण्याची आवश्यकता नाही, नंबर 1. आणि नंबर 2, 2.5 वर्षाच्या त्यांच्या मुख्यमंत्र्याच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी घेतलेले जे निर्णय आहेत त्या निर्णयामुळं अनेक लोक अस्वस्थ आहेत, अनेक लोक त्यांचे हितशत्रू झालेले आहेत. मला असं वाटतं की हा हितशत्रूंपासून असलेला त्रास आहे. दीपक केसरकरांचं सुद्धा नाव आहे, आशिष शेलार सुद्धा आहे, त्यांचे कॉल झाले, अनेकांचे कॉल आहे. उदय सामंत तुमचं लाईयच होतं. एकंदरीत 18 कॉल केल्याचा दावा केला. माझं म्हणणं एकच आहे, आपण जी सगळ्यांची नावं घेतली, हे बघा, एखाद्या व्यक्तीबद्दल श्रद्धा असू शकते, पण त्या व्यक्तीनं त्या श्रद्धेचा गैरफायदा करावा आणि त्यांना ह्यांची नावं जोडली जावी, याला काय अर्थ आहे असं मला वाटत नाही. ज्या माणसावर काही लोकांचा विश्वास होता, आपण त्यांची नावं घेतली, आपण सांगितलं यांनी फोन केला, त्यांनी सर्वसामान्य लोक पण आहेत. पण कसं आमदारांनी फोन केला की त्याची न्यूज होते, मंत्र्यांनी फोन केला की त्याची न्यूज होते, पण त्यानं त्यांच्या फोनचा गैरफायदा घेऊन जे कृत्य केलं आहे त्याचं समर्थन कोण करत नाही. शिवसेना म्हणून माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्ट भूमिका केलेली आहे की जो कोण खरात आहे त्याला कडक कारवाई त्याच्यावर झाली पाहिजे. त्यानं असहाय्यतेचा फायदा घेऊन जे जे काही उद्योग केलेले आहेत त्याला अशी शिक्षा झाली पाहिजे की परत असं धाडस कोण महाराष्ट्रामध्ये नाही, देशामध्ये करणार नाही, अशी शिक्षा झाली पाहिजे. ही शिवसेनेची भूमिका आहे. आता